नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत सिंपल ड्रेसची कटिंग कशा पद्धतीने करायची ते। आता इथे हा जो ड्रेस आहे तो एम्ब्रॉयडरी वर्क केलेला ड्रेस आहे आणि ह्याची कटिंग कशी करायची तर आता वेगवेगळ्या दोन पॅटर्नमध्ये ह्याची कटिंग करायला लागेल, कारण एकसारखं कापड ठेवून ही कटिंग करता येणार नाही। तर मी काय केलं आहे तर सगळ्यात आधी उंची जी आहे पूर्ण ड्रेसची ती मोजून घेतलेली आहे पूर्ण, आणि फ्रंट पार्टचं उंचीनुसार आणि चेस्टला जेवढं कापड लागेल तेवढं कापड मी आधी वेगळं करून घेतलेलं आहे। हे अशा पद्धतीने हे कापड मी वेगळं करून घेतलेलं आहे। आणि आता ही जी घडी आहे ती घडी दुसरं जे कापड आहे त्यावरती व्यवस्थित ठेवून आता हे प्लेन जो कापडाचा भाग आहे तिथे आपण बॅक साईडचं पार्टसाठी कपडा घेणार आहोत। तर बॅक साईडसाठी पण आता हे कापड मी घडी करून घेते बॅक साईडचं, कारण आपण डबल घडी करूनच ड्रेसचं कटिंगचं माप टाकत असतो। तर आता ही मी घडी व्यवस्थित करून घेतलेली आहे। आणि आता आपण पहिल्यांदा जे फ्रंट साईडचं कापड उंचीनुसार आणि चेस्टनुसार जो कट केलेलं होतं त्याच पद्धतीने हे कापड नवीन कापडावरती ठेवून, म्हणजे जे आपण बॅक साईडसाठी घेतलेलं कापड आहे त्यावरती ठेवायचं आहे। घडी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आणि एकसारखं कापड कटिंग करून घ्यायचं आहे। कारण आता हा ड्रेस जो आहे इथं चेस्ट साईज आहे 40 इंच आणि कापड आहे 2 मीटर। तर अशा वेळेस कटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतो आणि स्लीव्ज जर तुम्ही 3/4 शिवायची म्हटलं तर कशीच बसणार नाही, कारण चेस्ट साईज पण जास्त आहे आणि कापड कमी आहे। तर अशा वेळेस आपल्याला ॲडजस्टमेंटच करावी लागते। त्यावेळेस अशा पद्धतीने व्यवस्थित फिक्स मेजरमेंट घेऊन मग तुम्ही जर कटिंग केलं तर आरामशीर 3/4 साईज स्लीव्ज वगैरे बसवू शकतो। तर त्यामुळेच मी इथं 40 चेस्टसाठी जेवढं कापड लागेल म्हणजे 40 इंच, 40चा चौथा 10 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा, म्हणजेच 12-12.5 इंच रुंद आणि लांबी जेवढी तुमची ड्रेसची किंवा तुम्ही जे माप घेतलेलं आहे त्याची लांबी असेल तेवढी घेऊ शकता आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा लांबी घ्यायची आहे। आता मी इथे माप घेतल्यानंतर इथे 40 साईज चेस्ट आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं। तर त्यासाठी मी इथं शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि आर्महोलही घेत आहे 5.5 इंच। पण त्यापूर्वी एक सांगायचं राहिलं की बॅक साईडचा जो भाग आहे कापडाचा तो मी अर्धा इंच वरती ठेवलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आणि मग खालचं जे फ्रंट साईडचं कापड आहे ते ठेवलेलं आहे, कारण बॅक साईडचा जो पार्ट असतो तो फ्रंट साईडच्या पार्टपेक्षा अर्धा इंच उंच ठेवावाच लागतो, त्यामुळे शोल्डर खेचल्यासारखं होत नाही। तर आता इथे पुन्हा आपण आर्महोल पाहूया। तर मी इथे 5.7 इंच आर्महोलसाठी मार्किंग केलेलं आहे आणि चेस्ट साईज इथं आहे 40 साईज। तर 40चा चौथा 10 इंच आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, किंवा तुम्ही हा अर्धा इंच लूजिंग देऊ शकता आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता, मिळून एकच होतं। त्यामुळे मी इथं 2 इंच टोटल शिलाई मार्जिन दिलेले आहे। आता आपण इथे आर्महोल डाऊन करून घेऊया, कारण बॅक साईडनं थोडं डीपने गळा आहे 7 इंच, जास्त डीप पण नाही, पण तरीसुद्धा मी इथे अर्धा इंचापेक्षा कमी 1/4 इंच आर्महोल डाऊन केलेला आहे। आणि फ्रंट पार्टचं जे आर्महोल आहे ते 1 इंचानं मार्किंग करून अशा पद्धतीने हा जो आहे फ्रंट साईडचा आर्महोल दिलेला सेप, आणि त्यापासून त्या 1 इंचापासून पुढे 1/4 इंचावरती बॅक साईडचा आर्महोल सेप द्यायचा। आणि हा आर्महोल सेप देताना मात्र जिथे फिटिंगची साईड आहे तिथपर्यंत आपण अर्धा इंच खाली घ्यायचं आहे, खालच्या बाजूने जिथं आपण मार्किंग केलेलं आहे त्यापासून थोडं डाऊन करून आर्महोलचं सेप द्यायचा। त्यामुळे काय होतं की ड्रेस फिटिंगला चांगला बसतो, आर्महोल टाईट होत नाही। आता आपण कमरेची उंची घेतली आहे 15.5 इंच उंचावरती, आणि खाली जी उंची घेणार आहोत हिपची ती घेणार आहोत 20 इंच, किंवा जर तुम्ही उंच असाल तर 20.5 इंचावरतीही तुम्ही हिप साईज घेऊ शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही तुमच्याकडे जर रेडीमेड ड्रेस असेल तर तुम्ही डायरेक्ट ड्रेसचं जे आर्महोल आहे त्या आर्महोल आपण जो कटिंग पॅटर्नचा आर्महोल आहे त्यावरती व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आणि मग बघायचं की कंबर नेमकं कुठं कमरेची फिटिंग केलेली आहे आणि हिपसाठी कुठे मार्किंग केलेलं आहे। त्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही जर अंगावरती माप घेतलेलं असेल तर नॉर्मल हिपसाठी आपण 15.5 इंचावरती कंबर घेतो आणि हिपसाठी घेतो 20.5 किंवा 21 इंचावरही तुम्ही हिप साईज घेऊ शकता। आता मी इथे कमरेचं मार्किंग करून घेतलेलं आहे, त्याच पद्धतीने खाली हिप साईडचं पण मार्किंग करायचं आहे। कंबर आहे इथं 36 इंच,
तर 36चा चौथा होतो 9 इंच प्लस 2 इंच सिलाई मार्जिन करून मी कमरेचं मार्किंग केलेलं आहे. आता इथं हिप आहे 40 इंच, तर 40चा चौथा 10 इंच प्लस अर्धा इंच मी इथे शिलाई मार्जिन ॲड करणार आहे, म्हणजेच 10.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि त्यापुढे 1 किंवा 1.25 इंचावरती मार्किंग करायचं, कारण हिपमध्ये आपण जास्त शिलाई मार्जिन सोडणार नाही. हिपमध्ये जास्त शिलाई मार्जिन सोडायचीच नाही. जेवढी तुमची हिप आहे त्यामध्ये फक्त अर्धा इंच लुजिंग सोडायचं आणि मग 1.25 इंच अजून मार्जिन सोडायचं जिथे आपण कट टाकणार आहोत. तर इथपर्यंत जर समजलं असेल तर तुम्ही ते एकदा पाहून घ्या. मी 10.5 इंच म्हणजे टोटल हिपचं मार्किंग 10, अर्धा इंच लुजिंग आणि 1 इंचच हिपसाठी मी मार्किंग केलेलं आहे सिलाई मार्जिनवरती. तर आता खालचं वरच्या बाजूने तर आपलं पॅटर्न ड्रॉ करून झालेला आहे. तर आता उंची, तर बऱ्याच मैत्रिणींना जो नेफा असतो खालचा तो कमी रुंद हवा असतो, तर काहींना जास्त रुंद हवा असतो. आता माझं हे जे कस्टमर आहे त्यांना खालचा जो नेपा आहे तो जास्त रुंद नको आहे, तर त्या पद्धतीने तो जेवढा मेजरमेंटचा नेपा दिलेला आहे तेवढं मार्किंग मी ते केलेलं आहे. आणि त्यापुढे मात्र 2 इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे, कारण आपण दोन्ही साईडने ज्यावेळेस कट घालतो त्यावेळेस 1-1 इंचाचं कापड दुमडण्यात जातं आणि मग अशा पद्धतीने हिपपासून मी पुढे हे मार्किंग करून घेतलेलं आहे. पाहू शकता आता हे मार्किंग करून झालेलं आहे. तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. कटिंग करताना सुरुवात शोल्डरपासून करायची. आता इथे मी अर्धा इंच शोल्डर पुढच्या बाजूने डाऊन करते. हे अशा पद्धतीने फ्रंट साईडचंही शोल्डर डाऊन करायचे आहे आणि बॅक साईडचंही शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने शोल्डर डाऊन करून झालं की आपण करून घेणार आहोत कटिंग. तुम्हाला जर हा 40 साईज चेस्टचं कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. आणि जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करूनही विचारू शकता. तर चला आता आपण इथे कटिंग करून घेऊया. जसं आपण पॅटर्न ड्रॉ केलेला आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. मी पहिल्यांदा बॅक साईडचा आर्महोल कट केलेला आहे, त्यानंतर आता मी हे फ्रंट साईडचा आर्महोल कट करत आहे आणि मग आपण जो ड्रेसचा शेप आहे तो पूर्ण कटिंग करून घेणार आहोत, जसं मार्किंग केलेलं आहे तसं. आता इथे पहा, हे कटिंग करून झाल्यानंतर आपण जे मार्किंग